नमस्कार लाडक्या ताईंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर लाडक्या ताईंनो बघा, आता लाडक्या ताईंसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा, लाडक्या बहिणीसाठी आता आता अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। कारण की लाडक्या ताईंनो बघा, आज 10 मे सर्व लाडक्या ताईंना बघा, आता लाडक्या बहिणींना खुशखबर आलेली आहे। आता 21 रुपये प्रमाणे सर्व लाडक्या ताईंना आता या आज दुपारी ठीक 11 वाजल्यापासून लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत आता 21 रुपये पाठवण्याचा निर्णय झालेला आहे। लाडक्या ताईंनो बघा, आता सर्व लाडक्या ताईंना आता सांगितलंच होतं की सर्व लाडक्या ताईंना 10 तारखेपर्यंत सर्व आता पैसे जमा होतील। अखेर लाडक्या ताईंनो बघा, आजपासून आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, आता लाडक्या ताईं कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या ताईंना पैसे जमा होणार आहे व किती लाडक्या ताईंना पैसे जमा होणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, आता इथे बघा, लाडक्या ताईंना बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज 75 लाख बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार। 21 रुपये प्रमाणे या 13 जिल्ह्यात पैसे येणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, आता तुम्हाला 21 रुपये प्रमाणे आता सर्व जिल्ह्यातील लाडक्या ताईंना हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि या 13 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तसेच बघा लाडक्या ताईंनो बघा, आता ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्याच बहिणींना राज्य शासनाने आता 21 रुपये जमा करण्याचा वादा पण घेतला आहे। बघा लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताईंकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्याच लाडक्या बहिणींना आता हे 21 रुपये प्रमाणे जमा होणार आहे, अशी त्यांनी माहिती दिली आहे। घोषणा सुद्धा झालेली आहे, जीआर सुद्धा आलेला आहे। लाडक्या ताईंनो बघा, तुम्हाला आता तुमच्याकडे जर हे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता पैसे जमा होणार आहे 21 रुपये प्रमाणे। जर तुमच्याकडे यापैकी दोन्ही जर रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला आता लाडक्या ताईंना पैसेही मिळणार नाही, म्हणजे की त्या लाडक्या ताईंना आता इथून पुढे एकही रुपयात देता येणार नाही। लाडक्या ताईंनो बघा, त्यानंतर काय आलेलं आहे बघा, आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आता लाडक्या ताईंनो बघा, सर्वात मोठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे की आता लाडक्या बहिणीच्या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे। बघा, आता फक्त या 15 जिल्ह्यात पैसे हे वाटप होणार आहे आणि उद्या या 15 जिल्ह्यात होणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, आता आपण कोणत्या जिल्ह्यातील हे पैसे वाटप होणार आहे व तसेच कोणते बँक आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये व्हिडिओ आपण मध्ये माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओला तुम्ही लाडक्या ताईंना व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला पण सुद्धा एक लाईक करायचा आहे। तर मग लाडक्या ताईंना मग आता थोडासाही उशीर न करता आपण ते कोणते 15 जिल्हे आहे आणि कोणते ते बँक आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये आज आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत। तर लाडक्या ताईंनो बघा, आता सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की कोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 4,200 रुपये कोणत्या बहिणींना हे देण्यात येत आहे। संपूर्ण आपण आता माहिती घेणार आहोत। बघा लाडक्या ताईंनो बघा, आता बघा लाडक्या ताईंनो, या 36 जिल्ह्यातील लिस्ट सुद्धा जाहीर झालेली आहे आणि सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहे। बघा, महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। आता या 15 जिल्ह्यात आता 11 वाजेपासून पैसे जमा होणार, म्हणजे होणार 100% जमा होणार। तर सर्वात अगोदर बघणार आहोत की लाडक्या ताईंनो, जर तुमच्याकडे हे 7 बँके असतील तर बघा लाडक्या ताईंनो, आता फक्त याच बँक खात्यात पैसे आलेले आहे, म्हणजे की आता पैसे येणार आहेत। बघा, ते 7 बँके पैसे जमा होणार आहे। या 7 बँकेमध्ये बघा 75 लाख बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर बघा, सर्वात अगोदर आता कोणता बँक आहे तर लाडक्या ताईंनो बघा, आता सर्वात अगोदर येथे बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्यानंतर पंजाब बँक आहे, त्यानंतर SBI बँक आहे, त्यानंतर सेंट्रल बँक आहे, त्यानंतर युनियन बँक आहे, त्यानंतर सेंट्रल बँक आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, आता सर्व या बँकेत जर तुमच्या खाते असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आता पैसे जमा होणार, म्हणजे होणार। तर लाडक्या ताईंनो बघा, आज आता या 15 जिल्ह्या या 12 जिल्ह्यांमध्ये बघा, आज पहिला दिवस आहे आणि या 12 जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा होणार। बघा, 3 दिवसात या 36 जिल्ह्यांमध्ये सर्व पैसे तुम्हाला मिळून जातील। तर लाडक्या ताईंनो बघा, आता सर्वात अगोदर जिल्हे बघितले तर बघा, आता 12 जिल्हे कोणते आहे बघा, सर्वात पहिले सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर लाडक्या ताईंनो बघा, त्यानंतर लाडक्या ताईंनो 2 नंबरला आहे कोल्हापूर, त्यानंतर आहे 3 नंबरला सांगली, 4 नंबरला आहे रत्नागिरी, त्याच नंबर आहे
5 नंबरला आहे सातारा, त्यानंतर आहे 6वा सोलापूर, 7 नंबरला आहे पुणे, त्यानंतर 8 नंबरला आहे रायगड, त्यानंतर 9 नंबरला आहे ठाणे, 10 नंबरला आहे पालघर, त्यानंतर 11वा नंबर आहे अहमदनगर, त्यानंतर 12वा जिल्हा आहे म्हणजे उस्मानाबाद. तर तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर सर्व लाडक्या ताईंना हे आज पैसे जमा होणार. तर लाडक्या ताईंनो बघा, हे होते 12 जिल्हे. तर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये कोणता जिल्हा आहे ते आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि आता तुम्हाला पैसे जमा होणार, मजेच जमा होणार. तर लाडक्या ताईंनो बघा, अशीच माहितीसाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग लाडक्या ताईंनो भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.